जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. जगाच्या कानाकोपऱ्यात भगवंताचं वास्तव्य आहे, कारण भगवंतानेच ही सृष्टी निर्माण केली आहे आणि तेच या सृष्टीचे पालन करते आहेत. आपण तर फक्त एक निमित्त मात्र आहोत. आपण आपलं कर्म करत राहायचं आणि देवावर सर्व काही सोपवून द्यायचं. बाळांनो, भगवंताच्या या चमत्कारिक व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. जर तुमचा देवावर विश्वास असेल ना, तरच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्यांचा विश्वास नाही त्यांनी हा व्हिडिओ नाही बघितला तरीही चालेल. जेव्हा भगवंताची मूर्ती घडत असते तेव्हा त्या पत्थराला देखील मूर्ती बनण्यासाठी घणाचे गाव सोसावे लागतात. आपण तर मनुष्य आहोत. आपल्या या जीवनात किती कठीण परिस्थिती आली तरी आपल्याला ती सोसायचीच आहे, कारण आपल्यालाही जीवनात काहीतरी करायचं आहे. ज्यांना जीवनात काहीच करायचं नाही ते जीवनात काहीच करू शकत नाही, परंतु ज्यांना काहीतरी करायचं आहे त्यांनी फक्त प्रयत्न करत राहायचे. बाळांनो, ज्यांचं मन साफ आहे आणि जे नियमितपणे प्रयत्न करत आहेत ना, मी 100% हे सत्य सांगतो की त्यांना जीवनात एक दिवस भरपूर भरघोस यश मिळणार आहे. आणि हे सत्य आहे आणि भगवंताच्या मनात देखील हेच आहे. सहमत असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. बाळांनो, जीवनात एवढं सांगणारं तुम्हाला कोणीच भेटणार नाही किंवा कोणीच तुम्हाला खरं सांगत नाही. पण बाळांनो, आज तुम्हाला सत्यता समजेल की जीवनात फक्त चांगलं वागलं, मन साफ ठेवलं, सर्वांशी प्रेमाने वागलं तर बाकी दुसरं जीवनात काही करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त भगवंतावर विश्वास ठेवा. जेवढं चांगलं करता येईल तेवढं लोकांचं चांगलं करा. नियमित तुमच्या कार्यामध्ये तुम्ही प्रयत्न करत राहा. आळस मनामध्ये ठेवू नका. देव तुम्हाला एवढं भरभर देतील की तुम्हाला ते मोजता येणार नाही. बाळांनो, लक्षात घ्या, कोणीच आईच्या पोटातून शिकून येत नाही. प्रत्येकाला शिकण्यासाठी काही ना काही स्रोत शोधावेच लागतात आणि तुम्हाला आजचा हा स्रोत सापडला आहे, ज्यातून तुम्हाला भरपूर ज्ञान मिळत आहे, ज्यातून तुम्हाला भरपूर काहीतरी शिकण्यासारखं मिळत आहे, भरपूर सकारात्मक शक्ती तुम्हाला मिळत आहे. म्हणून बाळांनो, जीवनात काही करण्याअगोदर पहिले भगवंताचं नाव घ्या. जेव्हा तुम्ही भगवंताचं नाव घेऊन कुठल्याही गोष्टीला सुरुवात करता तेव्हा ती गोष्ट पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. जीवनाची ही सत्य परिस्थिती आहे की जेव्हा प्रत्येकाचं काम पूर्ण होतं तेव्हा भगवंताची किंमत तिथे शून्य असते. तिथे पुन्हा भगवंताचं नाव घेतलं जात नाही. तर बाळांनो, आपण असे भक्त नाही जे काम झाल्यावर भगवंताला विसरतो. आपण तर असे भक्त आहोत जे काही काम असू द्या किंवा नसू द्या, भगवंताचं नामस्मरण कायम करत असतो. आपल्याला कुठल्याही फळाची अपेक्षा ठेवायची नाही. आपल्याला फक्त निस्वार्थपणे भगवंताची सेवा करत राहायची आहे. ज्यांनी आपल्याला एवढं सुंदर जीवन दिलं आहे, ज्यांनी आपल्याला जीवनात एवढं सुंदर आयुष्य दिलं आहे, त्यांच्याशी आपल्याला कधीच काही मागायची इच्छा नसेल. आपण फक्त निस्वार्थपणे त्यांची भक्ती करत राहू. आपण न मागता ते सर्व काही आपल्याला देतील. तुमचा विश्वास असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप करा. बाळांनो, स्वतःला एवढं भाग्यवान समजा की आपल्याला या ब्रह्मांड नायकाची सेवा करायला मिळत आहे. ही सेवा करणं प्रत्येकाच्या नशिबात नाही, त्यांची भक्ती करणं प्रत्येकाच्या नशिबामध्ये नाही. आपण एवढे भाग्यवान आहोत, नशीबवान आहोत की आपल्याला त्यांची नियमितपणे सेवा करायला मिळत आहे. जीवन हे खूप धावपळीचं आहे, मान्य आहे. जीवनात प्रत्येकजण आपल्या पोटा पाण्यासाठी कष्ट करतोय, मान्य आहे. परंतु समाधानी राहायला शिका. फक्त घाईघाईमध्ये जीवन जगू नका. बाळांनो, लक्षात घ्या, आपल्या कुटुंबाशी 4 शब्द प्रेमाने बोला. सर्वांशी चांगलं वागा. जीवनात दुसरं समाधान कुठलंच नाही. जेव्हा तुम्ही हे सर्व नियम पाळाल तेव्हा तुम्हाला हे ज्ञान देखील त्याबरोबर प्राप्त होईल. कारण बाळांनो, फक्त घाई गडबड करून किंवा या धावपळीच्या जीवनात फक्त पळापळीचं जीवन जगून तुम्हाला कुठल्याही प्रकारे सुखी समाधानी जीवन जगता येणार नाही.
तुम्हाला शांत मन ठेवायचं आहे. 2 रुपये कमी कमवा, परंतु शांततेने जीवन जगा. जेव्हा तुमच्या जीवनात शांतता असेल ना, तेव्हा कुठलाही आजार तुमच्या जीवनात येणार नाही. तुम्ही फक्त पैशामागे पळत असाल, पैसे कमवण्याच्या नादामध्ये स्वतःचं आरोग्य तुम्ही खराब करणार असाल, तर तुम्ही जीवनात खूप मोठी चुकी करत आहात. बाळांनो, पैसा फक्त आपल्या गरजा पूर्ण करतो, परंतु आपली आपुलकी, आपलं प्रेम, आपली शांतता माणसं जोडत असते. आणि ज्यावेळेस सर्वजण साथ सोडून जातात ना, तेव्हा आपली ही प्रेमाची, आपुलकीची 4 माणसेच आपल्या कामी पडतात. पैशाने सर्व काही मिळत नाही, पैशाने प्रेम मिळत नाही. पैशाने तर फक्त गरजा पूर्ण होतात, बाकी सर्व काही प्रेमाने मिळवता येतं. म्हणून बाळांनो, प्रेमच सर्व काही आहे आणि प्रेमापुढे सर्व काही फिकं आहे. आजचा हा सुंदर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि असेच भक्तिमय व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ.